मस्साजोगमध्ये जाऊन आनंदराज आंबेडकर यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतलेली आहे। आनंदराज आंबेडकर यांनी धनंजय देशमुखांची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केलाय। आत्महत्येचा विचार करू नका, आनंदराज आंबेडकर यांनी ही समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। परिसराच्या भावना बघितल्या पाहिजेत, जिल्ह्याच्या भावना बघितल्या पाहिजेत। मायबाप पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे। पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय आहेत, मी सर्व येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे, बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे। ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही, पण मी पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार आहे आणि प्रेस देणार। एक गोष्ट अशी आहे की ह्याने देशमुख कुटुंबियांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे, गावकरी त्यांच्या बरोबर आहेत। तुम्ही काय विनंती करणार आहेत का ते जीवन संपवण्याची भाषा करताय? अहो, मग त्याच्यासाठी तर मी आलोय। असं जीवन संपवून चालणार नाही। एक आमचा कार्यकर्ता गेला, एक माझा भाऊ गेलाय, दुसरा आहे त्यांनी जीवन संपवण्याची भाषा करू नये, त्यांना मी समजावून सांगायसाठीच आलोय। आणि याच्यानंतर पोलीस यंत्रणेला सुद्धा जॉब विचारणार आहे की तुम्ही आमच्या मरणाचीच वाट बघताय का? त्यांना एवढं भयभीत वाटतंय, चला आपण राहून काय करायचं, ही जर उद्या काही झालं, ही जर बाहेर आली तर आपल्याला मारतील, अशा पद्धतीचे धमक्या दिल्या। अहो, या जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताई साहेब यांनी दोघांनी सुद्धा जबाबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं। तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय? कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही? खरंच सापडत नाही का हो? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं हे माहित नाही, पोलिसाला ते कळत नाही। मग पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? SIT नेमली, SITचं काय काम आहे? SITनं काय काम केलंय? CID जी आहे ती CID मध्ये सुद्धा कुठं CIDला सरेंडर होतात त्यांच्या ऑफिसला, आणि सरेंडर होऊन CID त्या गुन्हेगाराला का पकडत नाहीत? त्याची गाडी जप्त केली मी बोलल्यानंतर, पुन्हा त्याला आणखी पकडत नाहीत। मग या CID बरोबर सेटलमेंट करूनच हा आरोपी सरेंडर झाला का? हे सुद्धा प्रश्न आहे। आणि मी ही जॉब प्रत्येक विचारणार आहे, आणि जर याच्यावर नाही झालं तर मी काल रात्री 12:22 का 15 मिनिटाला साधारणतः ट्विट केलंय आणि मी सांगितलंय त्याच्यामध्ये की मी सुद्धा याच्या आंदोलनामध्ये वेगळा पवित्रा पुढच्या वेळेस घेणार, आणि त्याचे जर बघणार आहे 2 दिवस काय होतं। जबाबदार आहे का? मला त्याच्यावर काही बोलायचं नाही। मला असं मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे। मी कुणाचं असलं मला ती तसलं नाटकी बोलता येत नाही, ह्याचं आणि ते तसलं काय नाही। मी आहे ज्याचं नाव घ्यायचं त्याचं स्पष्ट घेईल, जिथं वेळ येईल तिथं नाव घेईल। मला कुणाचा राजीनामा पाहिजे नाही, मला कुणाचं आकाशबुद्धी नाही, मला या मारेकऱ्यांना फाशी पाहिजे, याचा मास्टर माइंड याच्यात आला पाहिजे। जिल्ह्यात दररोज घटना घडतायत यार, एवढं आज SP आले, 1 महिना झाला, खूप चांगले SP म्हणून आम्ही कौतुक करतोय, परत राग चालू आहे। त्या राखाखाली एक काल सरपंचाचा बळी गेला। मग असं पद्धत तुम्ही अवैध धंदे कुठे बंद करालात? गुटखा चालू, मटका चालू, सगळं चालूच आहे। किती बेरबारचे लायसन घ्यायचे महाराष्ट्राचा मसिया व्हायचंय का यांना? एवढे बेरबार बीड जिल्ह्यात काढून मग ह्या पद्धतीवर आज जर कुणी बोललं नाही, आज जर नाही केलं, ठीक आहे, काय कुणाचं काय होईल, जीवावर बेतल हे मला माहित नाही, पण माझं एकच म्हणणं आहे की या सर्व गोष्टी करताना जर आज कुणी लोकप्रतिनिधी म्हणून मला बीड जिल्ह्याचं लोकांनी निवडून दिलंय आणि मी जर नाही बोललो तर मला लोक कदापि माफ करणार नाहीत। त्याच्यामुळे मी याच्यावर बोलणार, शेवटपर्यंत बोलणार, हे सर्व जणांना फाशी उचतो बोलणार। बघा, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर मी आता दिलेलं आहे की मोर्चे निघतात, हे मोर्चे आम्ही काढतोय। सर्व जनतेमध्ये उद्रेक आहे, तरी जर सरकार मायबापला कळत नाही की असं का होत आहे, या पोलीस यंत्रणेला का वाटतं मग आमचे जीव आणखी दुसऱ्या घ्यायची वाट बघतायत का? नेमकं कशामुळे होतं? या यंत्रणेवर मी पहिल्यांदा आज बोलतोय आणि मी प्रेसमध्ये बोलणार आहे सर्व गोष्टी की मला या सर्व यंत्रणेवरच आता संशय पैदा होतोय किंवा संशय निर्माण होतोय। या सर्व गोष्टी करताना यंत्रणाच का? कारण जे आरोपी खंडणी मधला सरेंडर व्हायच्या अगोदर लाईन लागली, काहीतरी 29 काही 40 काही लोक तपासले, ह्यांना काहीतरी यांच्या अकाउंटवर हे पैसे दिलेत, ही लोक कोण आहेत? होईच देश ह्या लोकांना यांनी पैसे पाठवले 40-50 पर, हे यांचं नातं काय? ही कोण आहेत? समाजाला कळू द्या। मग समाजाला बी कळलं पाहिजे की यांचे काय संबंध आहेत आणि यांनी कुणाकुणाला काय काय केलं। मीडियाने सुद्धा जागरूकतेने तुम्ही एवढं काम करताय, सर्वजण तुमचं कौतुक आहे की तुम्ही गेली 36-37 दिवस झाले की तुम्ही रात्रंदिवस हे काम करताय, तुमचा सर्वांना पण सलोट आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा जे काही चांगलं काम करते ते अधिकारी चांगलेच आहेत, पण SITतले अधिकारी यांच्याच मित्र आहेत, त्यांना बदललं जात नाही। मग अशा गोष्टी कशा करणार? आणि याच्यात कुठं भाषणबाजी